आमच्या चॅनलमध्ये मामा आपलं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये आपल्याला न जाणणारे आजची पिढीपासून तर जुन्या पिढीपर्यंत ही सर्व आहे. आपण महानगरपालिकेच्या प्रश्नाची जाणकार आहात. मोठमोठाले प्रश्न आपण हाताळलेले, खास करून समांतर जलवाहिनीचा प्रश्न आपण हाताळला. आपण मराठा आरक्षणाचे पण अभ्यासक आहात. मामा, छत्रपती संभाजीनगर सह 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे. निवडणुकीचा प्रचार सिगुला पोहोचलेला आहे. आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. पण यामध्ये महानगरपालिका म्हटल्यानंतर जे बेसिक मुद्दे असतात, 4: पाणी, ड्रेनेज लाईन, रोड आणि रस्ते. याबाबत कोणीच एक ब्र शब्द काढायला तयार नाही. दिल्लीचे आणि महाराष्ट्रभराचे मुद्दे स्थानिक लेवलला चर्चेला जात आहेत. निवडणूक भरकटली आहे का? निवडणुकीचे विषय भरकटत आहेत का? आपण जाणकार आहे, काय वाटतं? सर्वप्रथम मी आपल्या आरोग्य जागृती या चॅनलचे आभार व्यक्त करतो की अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला आपण जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी जो प्रयत्न करत आहे तो अभिनंदनीय आहेच, परंतु सर्वच राजकीय पक्षांना हा एक दिशादर्शक असा उपक्रम ठरणार आहे. आम्ही सातत्याने सामाजिक काम करत असताना सर्वच राजकीय पक्षांकडनं या शहराचा विकास व्हावा, या शहराची उन्नती व्हावी आणि या शहराच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, पाणी, रस्ते, विद्युत पुरवठा आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आता नव्याने निर्माण झालेलं संरक्षण, हे सर्व मुद्दे जर आपण पाहिले तर याच्यामध्ये माझी वैयक्तिक या शहराच्या शहर विकासाचा अभ्यासक म्हणून सर्व राजकीय पक्षांना ही राहील की आपण जनतेला पाण्याच्या बाबत सर्व सत्यता सांगितली पाहिजे. पाणी पुरवठा करण्यासाठी आता मी अनेक ठिकाणी अनेक उमेदवारांचे भाषणं ऐकली, तर त्यांना नेमका पाण्याचा प्रश्न काय आहे, पाणी का देता येत, हे अजिबातच सांगता आलं. आणि जर अशा पद्धतीने जर या शहरवासियांच्या वतीने महानगरपालिकेमध्ये जाणारा आमचा लोकप्रतिनिधी हा आमचा ट्रस्टी म्हणून त्या ठिकाणी जाणार, मग आमच्या ट्रस्टीला हे जर सगळे विषय माहिती नसतील तर त्या ट्रस्टची प्रगती कशी होईल, त्या ट्रस्टची उन्नती कशी होईल, हा पूर्ण शहराचा भाग विकासाकडे कसा जाईल. म्हणून आपण हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आरोग्य जागृती या चॅनलच्या वतीने घेतलेला आहे. त्यामुळे मी संपूर्ण शहरवासियांच्या वतीने तुमच्या आभार समजतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे वृत्तांत संकलित केले जाणार आहे तर ते खडकी समाचार या दैनिकाच्या वतीने हे सगळं संकलन केले जाते. नावातच त्यांनी आपला इतिहास दाखवलेला आहे की मूळ या शहराचं नावच खडकी होतं, परंतु त्या वादात किंवा त्या विषयाकडे आपल्याकडे न जाता खडकी मधला समाचार काय आहे, तर खडकी मधला समाचार हा पाण्याचा आहे. खडकी मधला समाचार काय आहे, तर खडकी मधल्या समस्यांचा डोंगर होता. आणि मामा, पण या समस्यांना सगळ्याच राजकीय पक्षांनी पद्धतशीरपणे बगल दिली. बगल देण्याचं काम ते करूच नाही असं या मतात, कारण आपण या शहराचे सर्व राजकीय पक्ष म्हणा किंवा हे निवडून जाणारे लोकप्रतिनिधी आहेत तर आपण या शहराचे पालक कोण असणार आहे. आणि म्हणून पालकांकडनं आम्हाला हीच अपेक्षा आहे की पालकांनी सर्व सत्यता जनतेसमोर आणली पाहिजे. जनतेला त्यांचे प्रश्न का सुटत नाही याची सत्यता आपण जर सांगितली तर जनता आशा लावून बसणार नाही, आणि आशा लावून बसवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते काही फार लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटतं. मामा, ज्यावेळेस खडकी होतं, औरंगाबादही नव्हतं, संभाजीनगरही नव्हतं, खडकीच्या टायमाला ज्या नहरी होत्या, ज्या नहरीतून खडकीला पाणी पुरवठा केला जायचा, त्या नहरी आजही जिवंत आहेत. मलिक अंबारांनी त्या नहरी खोदल्या होत्या, त्या नहरीतून पाणी पुरवठा केला जायचा. आणि त्या तत्कालीन त्यावेळेच्या खडकी शहराचे तहान भागवले. कालांतराने आजही त्या नहरीमध्ये जिवंत पाणी आहे. त्यानंतर औरंगाबाद झालं, नगर परिषद झाली,
नगरपालिका झाली, महानगरपालिका झाली. महानगरपालिका होऊन 30-35 वर्ष झाली. 30-35 वर्षापूर्वी मला आठवतं रोज पाणी यायचं, पहिल्या दिवसातून दोनदा यायचं, नंतर एक वेळ झालं, नंतर एक दिवसाआड झालं. आज परिस्थिती अशी आहे की 8 ते 10 ते 15 दिवसानंतर शहराला पाणी मारत आहे. डॉक्टर रफिक झकेरियाने सिडको हडको आणलं, मोठा विकास झाला. आशिया खंडामध्ये झपाट्याने विकसित होणारं शहर MIDC म्हणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं नावलौकिक झालं. पण एकीकडे नावलौकिक झालं, दुसरीकडे शहर भाकात झालं असं वाटत नाही. अगदी बरोबर, आपण अगदी योग्य व्यक्तीचं नाव घेतलं. सिडको हडको ही वसाहत मुळात तत्कालीन या शहराचे नेते माननीय डॉक्टर रफिक झकेरिया साहेबांनी दूरदृष्टी ठेवून सिडको हडको ही नवीन वसाहत निर्माण केली आणि त्या ठिकाणी अनेक गरजू कुटुंबियांना आपल्या स्वतःचा राहण्याचा प्रश्न सोडवता आला. आणि खरे तर त्या काळापासून आतापर्यंत शहराचे विकासक म्हणून रफिक झकेरिया साहेबांकडे पाहिले जाते. म्हणून आपण ज्यांनी जे काही चांगलं केलं असेल त्या सगळ्यांचा सन्मान करण्याची भूमिका असावी या दृष्टिकोनातून मी मामा पण यामध्ये, सॉरी सगळ्या तुम्हाला टोपण नावानेच ओळखतात मामा म्हणून, तरी मामा पण यामध्ये एक, आपण जे आता डॉक्टर रफिक झकेरियांचं नाव घेतलं, आजची राजकीय परिस्थिती बघता आपण जर डॉक्टर रफिक झकेरियांचं नाव घेतलं तर आपल्याला एका जातीचा उदो करतं असा आपल्यावर आरोप होईल. पण ही सत्यता नाकारता येत नाही का आजचं छत्रपती संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद विकासामध्ये डॉक्टर रफिक झकेरिया यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर रफिक झकेरिया साहेबांनी ते नगरविकास मंत्री असताना सिडकोच्या माध्यमातून जे या शहराला नवीन संभाजीनगर आजच्या काळातील आपण म्हणतो ते दिल्यामुळे त्या भागातली आपण जर वसाहत पाहिली तर 99% पेक्षा जास्त हिंदू समाज त्या ठिकाणी वास्तव्य करतो. मग आपल्याला हा फरक कसा करता येईल किंवा मुस्लिमांचं लांगोल चालन करण्याचा. पुढे हा देश तसा नाहीच आहे. या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेने सगळ्यांना समान संधी दिलेली आहे, समान अधिकार दिलेले आहे. आणि त्या अनुषंगाने ज्यांनी जे काही चांगलं केलं असेल, ज्यांनी कोणी या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या प्रगतीसाठी जे काम केलं असेल त्याला विसरून कसं चालेल. म्हणून मी प्रामुख्याने रफिक झकेरिया साहेबांचं नाव घेतो की या शहराच्या विकासामध्ये त्यांचा प्रचंड मोठा असा वाटा आहे. मामा आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊ. 35-40 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपचं सरकार आहे, त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. आज शिवसेना भाजप दोन्ही शिवसेना, तर त्यावेळेस शिवसेना एकसंघ होती, आज 2 झाली. आणि भाजप सगळे एक दुसऱ्याच्या विरोधात आजच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत, एक दुसऱ्यावर आरोप करत आहे. पण विकासाच्या बाबतीत मूलभूत जे प्रश्न आहेत त्याला कोणी हात घातला नाही. खरं तर आता आपण या खडकी समाचारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा विषय हातात घेतलेला आहे. माझं सर्वच राजकीय पक्षांना एक आव्हान असेल की त्यांनी या निवडणुकीच्या पूर्वी त्यांचा सगळ्यांचा जाहीरनामा तयार करावा. त्या जाहीरनाम्यामध्ये या शहराची पाणी समस्या कधी सोडवली जाईल ते लिहिलं जावं. या शहरातले रस्ते चांगले कधी आणि कसे केले जातील ते लिहावं. या शहराचा शाश्वत विकास कसा होईल ते लिहावं. या शहरातील गुंठेवारीचा प्रश्न कसा सोडवला जाईल ते लिहावं. या शहरामध्ये परिवहन व्यवस्था कशी सुधारता येईल ते त्यांनी लिहावं. या शहरामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीची काय योजना या राजकीय पक्षांकडे आहे. आणि ते करत असताना या महापालिकेचे ट्रस्टी म्हणून आपण जे आपले प्रतिनिधी पाठवणार आहे त्यांच्या वतीने महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय उपाययोजना केली जाणार हे सुद्धा त्यांनी नमूद करावं. या शहरामध्ये करोडो रुपये खर्च करून भूमिगत गटार योजना केल्या जातात. आपण शहरातल्या कुठल्याही नाल्यावर जर गेलो तर आपल्याला सगळं पाणी जमिनीच्या वरतून वाहताना दिसतं. जर योजनेचं नावच जर भूमिगत गटार योजना आहे तर ते पाणी वरतून दिसतं कसं, हा सगळा उद्भवलेला जो प्रश्न आहे. या शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. या शहराचा पाण्याचा प्रचंड मोठा असा प्रश्न आहे. पाणी आपल्याला 8-10 दिवस काही दिल्या जात नाही. परंतु सगळे सांगतात की येणाऱ्या 8 दिवसात देऊ, 15 दिवसात देऊ, 1 महिन्यात देऊ. परंतु तशी काही ती सत्यस्थिती नाही. म्हणून सर्व राजकीय पक्षांनी आता आपला जाहीरनामा या ठिकाणी जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये जे सत्य असेल, जे त्यांच्याकडनं करणं शक्य असेल
तेच फक्त आश्वासित करावं. आणि त्याच्यामध्ये मामा, आपण आता भूमिगत गटार योजनेला हात घातलाय, आपण त्याच्याकडे येऊया. टप्प्याटप्प्याने चारी प्रश्न आपण घेऊया. भूमिगत गटार योजनेअंतर्गत जुनं शहर खडकी, त्याच्यानंतर औरंगाबाद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, काही ठिकाणी 50-50 वर्ष जुनी पाईपलाईन आहे याची ड्रेनेजची, ती आजही त्या स्थितीत आहे. शहर वाढलं, नवीन वसाहती झाल्या, जुन्या शहराची तीच परिस्थिती आणि नवीन वसाहतींची सुद्धा तीच परिस्थिती आहे. यावर काय करता येऊ शकतं? आता आपण भूमिगत गटारचा प्रश्न उपस्थित केला होता. मग भूमिगत गटार योजनेचं नेमकं झालं काय? हे बघा, भूमिगत गटार योजनेचा प्रचंड मोठा निधी या ठिकाणी वापरला गेला, परंतु या भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून जमिनीखालून ड्रेनेजचं पाणी वाहून जाईल अशा पद्धतीची जी व्यवस्था करायची होती, ती काही करता आली नाही, ती काही झालेली नाही. मग त्यामुळे काय झालं की ते पाणी वरतूनच वाहत असल्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये असलेले हँडपंप, आसपासच्या परिसरामध्ये असलेल्या विहिरी यांचं सगळ्यांचं पाणी दूषित होतं. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे रासायनिक घटक निर्माण झाले, कॉलिफॉर्म बॅक्टेरिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण. तर हे प्रश्न आता जागरूक राजकीय पक्ष म्हणून माझी सगळ्यांना तीच विनंती आहे की आपण आता आपला जाहीरनामा, खऱ्या अर्थाने या शहरात तुमचं प्रेम आहे, या शहराला विकसित करण्याचा जर तुमचा ध्यास आहे, तर तुम्हाला आता जाहीरनाम्याच्या माध्यमातून हे सिद्ध करावं लागेल की आम्ही जे बोलतो, म्हणजे बोले त्याची चाले त्याची वंदावी पावले, असा जो एक आपला या ठिकाणी एक साधारण सोपस्कार असतो, त्याप्रमाणे आता आपण या शहराला शाश्वत विकासाकडे कसं नेणार आहोत याचा अजेंडा, याची ब्लूप्रिंट आपल्याला या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. हे करताना या शहराच्या पाणी पुरवठ्याबाबतचा खरं तर ते तत्कालीन मामा, आता हा ड्रेनेजचा इश्यू झाला. एक विषय तुम्ही जसं सांगितलं, नवीन वसाहत असेल, विकसित होणारी वसाहत असेल, जुनं शहर असेल, कुठेच ड्रेनेज लाईनची समस्या सुटताना दिसत नाही. त्यात पुन्हा आता भर पडते रस्त्यांची. आता नवीन वसाहत डेव्हलप होताना अतिक्रमण होणार नाही, पहिलेच रस्ते मोठे पाहिजे अशी संकल्पना आहे, असा नियम पण आहे. जुन्या शहरात जर आपण बघितलं, रस्ते छोटे आहेत, वाहतुकीची व्यवस्था मोठी आहे, बिकट आहे, ठिकठिकाणी कोंडी होतीये वाहतुकीची, ड्रेनेज लाईन रस्त्यावर वाढतंय. याच्यातून मार्ग कसा काढायचा? आणि रस्ता रुंदीकरणाच्या नावावर मोठी तोडफोड महानगरपालिकेने करून ठेवली. अत्यंत महत्वाचा विषय आपण या ठिकाणी नमूद करत आहात. याला मला असं वाटतं की डीपी प्लॅन जेव्हा आपण तयार करतो, डेव्हलपमेंट प्लॅन आपण जेव्हा तयार करतो, तर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना जी दूरदृष्टी आवश्यक होती ती या ठिकाणी ठेवल्या गेली नाही की या शहराच्या साधारणतः 2050 नंतरची लोकसंख्या किती असेल, या शहराची गरज काय काय असणार आहे, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. या ठिकाणी आपलं खेळाचे मैदान असेल, या ठिकाणी आपल्याला ड्रेनेजची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, वाहतुकीची व्यवस्था असेल, स्वच्छ आणि सुंदर शहर कसं असेल हे पाहावं लागतं. रस्ते आपल्याला त्या प्रमाणात मोठे असावे लागते. परंतु नेहमी प्लॅन करताना चूक का होते या प्रश्नाचं उत्तर काही शहरवासियांना अद्यापर्यंत मिळालं. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मधील जनतेला आपण काही गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या, अशी अपेक्षा करतोय. त्यांनाही त्या कळाल्या असतील, राजकीय पक्षापर्यंत पण त्या जातील, तेही काहीतरी यातून बोध घेतील अशी अपेक्षा करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.